नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय मराठी कविता 9वी आश्वासक चित्र. तर मित्रांनो, ह्या कवितेच्या कवयित्री आहेत नीरजा. तर स्त्रीवादी कवयित्री कथालेखिका यांचे निरन्वय वेणा, स्त्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह, जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे कथासंग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत, इंदिरा संत तसेच भैरू, रतन, दमाणी इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. प्रस्तुत कवितेमध्ये स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटलेले आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे. कवितेतून व्यक्त झालेले विचार सार्वकालिक आहेत. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे. कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तकामध्ये या कवितेचा समावेश केलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला कवयित्रीत या कवितेमध्ये स्त्री पुरुष समानता याविषयी समजावते आहे. तर मित्रांनो, चला आपण सुरू करूया कवितेला. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. मग शोधतो पातेल भाजीसाठी. हळूहळू शिकेल भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही. आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून माझ्या घरच्या झरोख्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तव्यात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला. चढवते आघण भाताचं भातुकलीच्या इवल्याच्या गॅसवर. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. तर मित्रांनो, आपण ह्या कवितेचा आता स्वाध्याय पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरू करूया. कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा. तर मित्रांनो, आपल्याला आता हा चार्ट पूर्ण करायचा आहे, म्हणजे हा तक्ता पूर्ण करायचा आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये 4 दिलेले आहेत भाग: कवितेचा विषय, कवितेतील पात्र, कवितेतील मूल्य, आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी. तर कवितेचा विषय आहे स्त्री पुरुष समानतेचे चित्र किंवा भविष्यकालीन चित्र आश्वासक आहे. कवितेतील पात्र मुलगा व मुलगी हे आहेत. कवितेतील मूल्य स्त्री पुरुष समानता हे मूल्य आहे आणि आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी आहेत. मुलगी व मुलगा एकमेकांची कामे करतात, भातुकलीतून वास्तव्यात येतील आणि दोघांच्या हातातून बाहुली व चेंडू असतील, भातुकलीतून वास्तवात येतील. तर मित्रांनो, हे होते याचे उत्तर. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. खालील शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर पहिला आहे तापलेले ऊन.
तापलेले ऊन म्हणजे याचा अर्थ असतो भविष्यातील दगदगते वास्तव. आणि दुसरा आहे आश्वासक चित्र. तर आश्वासक चित्र याचं उत्तर आहे भविष्यातील स्त्री पुरुष समानता वास्तव्यात येईल याचे आश्वासन. यालाच म्हणतात आश्वासक चित्र. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मुलीला आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा. तर मित्रांनो, आपल्याला अ आणि आ अशा दोन दिलेल्या आहेत. तर अ मध्ये येईल मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, आणि दुसरं येईल उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. तर मित्रांनो, ही याची होतात उत्तरं. तर मित्रांनो, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चौकट पूर्ण करा. कवयित्रीच्या मनातील आशावाद तो आहे भविष्यात स्त्री पुरुषांमध्ये परस्पर स्नेहभाव व सामंजस्य निर्माण होईल किंवा दोघं समानतेने वागतील असं. तर मित्रांनो, आता आपण प्रश्न 5वा पाहूया. कवितेतील खालील घटनेतून विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा. तर पहिला अ आहे मांडी घालून मुलगा बसतो गॅसवर. तर मित्रांनो, ह्याचा गुण असा आहे की सहकार्य किंवा मदत आपण असे म्हणू शकतो. आता दुसरा प्रश्न आ मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. म्हणजे ह्याचं उत्तर असं होतं की मुलगी ही दोन्ही कामे एकाच वेळी करू शकते, याचा अर्थ आत्मविश्वास. याचं उत्तर आहे आत्मविश्वास, हा गुण आहे. आता प्रश्न तिसरा ई जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी. तरी मित्रांनो, याचे उत्तर असे आहे की किंवा याचा गुण आहे समंजसपणा. तर मित्रांनो, या तिघांची उत्तरं आपण आता पाहिलेली आहेत. आपण जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. काव्य सौंदर्य. तर काव्य सौंदर्य आता आपण याचे उत्तर पाहणार आहोत. अ खालील ओळींचे तुमच्या शब्दात रसग्रहण करा. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. तर मित्रांनो, आता आपण याचे काव्य सौंदर्य पाहणार आहोत. तर मित्रांनो, कवयित्री नीरजा यांनी आश्वासक चित्र या कवितेमधून स्त्री पुरुष यांची समानता भविष्यकालीन चित्र आश्वासकरित्या कसे साकारले जाईल याची दिशा खेळणारा लहान मुलगा व मुलगी यांच्या प्रतीकातून योग्यपणे आपल्याला दाखवलेले आहे. आणि भातुकलीतले जग हे स्वप्नाळू असते. त्यातला संसार किंवा त्यातला जो खेळ खेळणार आहे तो पण खेळतो आपण, तो सुद्धा स्वप्नाळूच असतो. मोठेपणी प्रत्यक्षात संसारातील जबाबदाऱ्या या खरोखरच्या असतात. त्यामुळे भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना सत्य स्वीकारायला आपल्याला हवे किंवा लागेल. स्त्री पुरुष यांची परस्परांना साथ असलेली असेल तर समजूतदारपणाने व सहकार्याने ते जगात वावरतील. स्त्री पुरुष परस्परांशी कामे मिळून करतील असे भविष्यकाळातील आशावादी चित्र आपल्याला या ओळीतून साकारताना दिसत आहे किंवा कवयित्रीने आपल्याला सांगितले आहे. आणि या ओळीमधून लहान मुलांच्या खेळातून विचारगर्भ चिंतताना किंवा याची प्रचिती आपल्याला येते. आणि स्त्री पुरुष समानता हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सहजपणे आपल्यासमोर व्यक्त होतो. भविष्यकाळामध्ये दोघांमधील सामंजस्याचे किंवा समानतेचे लोभस परंतु उत्तम चित्र आपल्या डोळ्यासमोर असे उभे राहते. आणि स्वप्न आणि सत्य याची योग्य सांगड या कवितेमध्ये उत्तम प्रकारे व्यक्त झालेली आहे. तर मित्रांनो, हे होते याचे उत्तर. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? या ओळीचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. या कवितेमध्ये आपल्याला सांगितलेले आहे की कवयित्री ही नीरजा यांनी मुली एकाच वेळी दोन काम करू शकतात असे मांडले आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की स्त्रीचे सामर्थ्य व सहभाग याविषयी दृढ विश्वास व्यक्त करताना मुलीच्या तोंडी हे उद्गार आलेले आहेत किंवा लिहिलेले आहेत असे आपण म्हणू शकतो. तर भातुकली खेळणारी मुलगी व चेंडू उडून झेलणारा मुलगा उन्हाच्या आडोशाला खेळत आहेत. हे दृश्य कवयित्रीने खिडकीतून पाहत आहे. कवयित्री अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून मुलगी चेंडू खेळणाऱ्या मुलापाशी जाते व चेंडू मागते. मुलगा तिला हिणवतो की तू पाल्याची भाजी कर, चेंडू उडवणे तुला जमणारच नाही.
आणि तेव्हा मुलगी त्याला अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते की मी स्वयंपाक व चेंडू उडवणे हे दोन्ही एकाच वेळी करू शकते. तू माझे काम करशील का? मुलीच्या उद्गारातून कवयित्रीने स्त्रीचे सामर्थ्य खूप उत्तम प्रकारे दर्शवलेले आहे. मित्रांनो, आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हाला वाटते? तुमच्या शब्दात ते लिहा. तर मित्रांनो, उत्तर आहे मुलगी भातुकलीचा खेळ खेळत असते तर मुलगा चेंडू झेलण्याचा खेळ खेळत असतो. अचानक ती मुलगी मुलाजवळ जाते व चेंडू मागते. तर अचानक जाते ती आणि त्याच्याकडे चेंडू मागते. मुलाला वाटते की चेंडू ती झेलू शकणार नाही, म्हणून तो तिला चिडवतो किंवा हिणवतो की तू फक्त भाजीच कर, बाकी म्हणजे बायांची कामं कर. ती मुलगी म्हणते की मी दोन्ही कामे एकदाच करू शकते किंवा एकसाथ करू शकते, तू करशील का? तर मुलगा तिला चेंडू देतो व ती तो उंच उडवून लिलेया झेलते किंवा उत्तम प्रकारे झेलते तो चेंडू. ती हसवून मुलाला म्हणते आता तुझी पाळी, तू माझं काम कर. मुलगा गॅससमोर बसतो, बाहुलीला थोपटतो, भाजीसाठी पातेले शोधतो. हा मुलामधला बदल पाहताना कवयित्री म्हणतात मुलगा हळूहळू घर सांभाळायला शिकेल. पुरुषातला हा आश्वासक बदल कवयित्रींना अभिप्रेत आहे. तर मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघूया. स्त्री पुरुष समानतेबाबत तुम्हाला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दात रेखाटा. तर मित्रांनो, हे आपल्याला करायचे आहे. कवितेतील मुलगा व मुलगी परस्परांचे खेळ सहकार्याने खेळतात. यावरून मुलाच्या वागण्यातील बदल आपल्याला दिसतो. हळूहळू तो आपले गुण दाखवायला किंवा काम करायला सुरुवात करतो आणि घर संसार सांभाळायला शिकेल असं सांगते आपल्याला कवयित्री. मोठा झाल्यावर